राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची देखील बातम्या आलेली आहे। आता जर पाहायला गेलं तर राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे। सरसकट मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी व नमो शेतकरी योजनेच्या आगामी 4थ्या हप्त्यासंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातम्या आलेली आहे। सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट पूर्वी पीक विमा वितरित करा, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्याच्या प्रलंबित पीक विम्यासंदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अधिकारी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक पार पडली आहे। यामध्ये शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट पूर्वी पीक विमा वितरित करावा असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत। त्यानुसार आता लवकरच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची ही रक्कम जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। प्रोत्साहनचे 33,000 शेतकऱ्यांना मिळणार अनुदान। आता जर पाहायला गेलं तर नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन योजनेअंतर्गत 33,000 शेतकऱ्यांना प्रत्येकी 50,000 रुपये अनुदान देण्याची प्रक्रिया सहकार आयुक्तालयाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे। त्यानुसार आता लवकरच 33,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी 50,000 रुपयांचे अनुदान हे जमा होणार आहे। पावसाला पुन्हा पोषक हवामान। हवामान विभागाचा राज्यात आज पावसाचा इशारा। एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर पावसाने दडी मारल्यानंतर राज्यामध्ये पुन्हा पावसाला पोषक हवामान होत असल्याचे पाहायला मिळत आहे। राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असून उकाड्याने घाम निघत आहे। राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली असून आज दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच मिळणार हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य। शेतकऱ्यांवर अन्याय, ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी। सध्या जर पाहायला गेलं तर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे। अशाच नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंद घेतली नाही असे शेतकरी अर्थसहाय्याला मुकणार आहेत। त्यामुळे ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। कापसाचे बाजारभाव जगभरामध्ये पडले। अमेरिका, चीन, भारत आणि पाकिस्तानमध्ये भाव मंदीत। आता जर पाहायला गेलं तर कापसाला उठाव कमी झाल्याचा परिणाम भावावर झालेला आहे। सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सर्वच देशांमध्ये कापसाचे भाव कमी झालेले आहेत, तर काही देशांमध्ये कापसाचे भाव निच्चांकी पातळीवरही पोहोचलेले आहेत। आता जर पाहायला गेलं तर अमेरिका, चीन, भारत आणि पाकिस्तानमध्येही कापसाचे भाव मंदीमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। खरीपासाठी 1100 कोटींचा पीक विमा भरपाई मंजूर। लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार जमा। आता जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते। त्यापोटी 1,129 कोटी 37 लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झालेली असून ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। व शेतकरी मित्रांनो, ही बातमी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होती। तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहावं। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। शेतकऱ्यांकडील माल संपला। हरभरा 7,395 रुपयांवर व्यापाऱ्यांचा फायदा। साठवणूक केलेला माल आता बाजारामध्ये विक्रीला। सध्या जर पाहायला गेलं तर यंदा हरभऱ्याला 5,440 रुपये क्विंटल हमीभाव असताना वर्षभर भाव 5,000च्या दरम्यान राहिलेले आहेत। शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च पडलेला नाही। सध्या साठवणूक केलेला हरभरा शेतकऱ्यांच्या जवळ नाही। अशा परिस्थितीमध्ये आवक कमी झाली व सणासुदीच्या दिवसांमध्ये मागणी वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे हरभऱ्याला उच्चांकी 7,395 रुपये क्विंटल भाव मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। कर्जमाफीच्या प्रोत्साहनपर लाभासाठी शेवटची संधी। 7 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना आधार लिंकिंगसाठी मुदत। आता जर पाहायला गेलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत 50,000चे प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेण्यासाठी आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना शेवटची संधी देण्यात आलेली असून 7 सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेले आहे।
बहिणींना लखपती झाल्याचे पाहायचे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। आता जर पाहायला गेलं तर सरकारची ताकद वाढली तर योजनेचे आर्थिक बळ वाढणार आहे, यामुळे योजनेची व्याप्ती वाढविणारे सरकार हात आखडता घेणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे। त्याचबरोबर बहिणींना लखपती झाल्याचे पाहायचे असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे। कापूस सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अनुदान, ई पीक पेरा नोंदणी असणारी सर्व शेतकरी लाभार्थी, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। आता जर पाहायला गेलं तर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मात्र याच्यासाठी ई पीक पेरा नोंदणी करणारे शेतकरी पात्र आहेत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। पीक विमा संदर्भातील बातमी, पीक विमा कंपनीने उशिरा मोबदला दिल्यास 12% दंड, कृषी मंत्री चव्हाण यांची घोषणा। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। पीक विमा कंपनीने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना उशिरा मोबदला दिल्यास कंपनीस 12% दंड ठोकण्यात येईल आणि तो दंड थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे। नाशिक जिल्ह्यात पीक विमा योजनेची 100 कोटीहून अधिक भरपाई वाटप, शेतकऱ्यांना दिलासा। आता जर पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याच्या हप्त्यापोटी 100 कोटीहून अधिकची भरपाई वाटप करण्यात आलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता देताना जिल्ह्यातील 4.25 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास 89 कोटी एवढा निधी देखील वितरित करण्यात आलेला आहे। गणेशोत्सवापूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा परतावा देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आता जर पाहायला गेलं तर शासन हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना गेल्या काही वर्षांपासून राबवण्यात येत आहे। कोकणातील आंबा आणि काजू या 2 पिकांचा या योजनेमध्ये समावेश असून गणेशोत्सवापूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा परतावा देण्याची शेतकऱ्यांची मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे। पीक विम्या संदर्भातील बातमी, 15 दिवसांच्या आत खात्यात रक्कम जमा करण्याची मागणी। जर पाहायला गेलं तर जिल्ह्यातील 84,742 शेतकऱ्यांची विमा भरपाई पोटी 133,98,56,386 रुपये मिळाले नाहीत। ही रक्कम 15 दिवसांच्या आत खात्यात जमा न झाल्यास या विरोधामध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यासंबंधीचे कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेले आहेत। त्यानुसार आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील बातमी आपण पाहणार आहोत। कपाशी सोयाबीनला न्याय, मूग उडीद उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय, सर्व पिकांना शासन मदतीची शेतकऱ्यांची मागणी। सध्या जर पाहायला गेलं तर गतवर्षीच्या खरीपामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाने मूग उडीदाचे नुकसान झाले व सरासरी उत्पन्न कमी आले आहे। मूग उडीद पिकांवर सोंगणीची वेळ आलेली नव्हती। शासन मदत मात्र कपाशी व सोयाबीन उत्पादकांना दिली जाणार असल्याने आमच्यावर अन्याय का, असा प्रश्न मूग उडीद उत्पादक शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे। नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी आजची महत्त्वाची बातमी। जर सविस्तर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची रक्कम वर्षाकाठी 3 हप्त्यांमध्ये पाठवली जाते। महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 3 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाठवलेले आहेत। आता शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकार लवकरच नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे। तसेच आलेल्या माहितीनुसार याच महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आगामी 4था हप्ता जमा केला जाऊ शकतो। शेअर मार्केट संदर्भातील बातमी, सुझलॉन कंपनीच्या शेअर्सना गाठला 14 वर्षांचा उच्चांकी स्तर, 2 रुपयांवरून पोहोचला 80 रुपयांच्या पार। आता जर पाहायला गेलं तर या कंपनीच्या म्हणजे सुझलॉन कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे। या शेअर्सनं 14 वर्षाचा उच्चांकी स्तर गाठलेला असून 2 रुपयांवरून 80 रुपयांच्या पार गेला असल्याचे पाहायला मिळाले। रोजची रोज महत्त्वपूर्ण अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।